नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हे आपण छप्पर बनवतो त्या आय बीम वापरतो कोण वाशे म्हणून आणि दांडे म्हणून आपण वापरतो इथे सी चॅनल. आजचं व्हिडिओ बनवण्याचं कारण असा की हे बघा, सी चॅनल हे म्हणजे दांडे असे फिट बसा हवे कोण वाशांका, म्हणजे आपणाक भरताना प्रॉब्लेम येणार नाही आणि वेल्डिंग रॉड भरूचे लागत नाही. वेल्डिंग वगैरे मजबूत होत आहे बघा. असे हे फिट बसा हवे म्हणजे कटिंग आपला त्याप्रमाणे होया. म्हणून हे एक मी व्हिडिओ जरा बनवलं आहे, आतमध्ये ॲड केलं आहे ह्याच्यात. कारण आपले दांडे अजून लावचे असत, दांडे सगळे लावून झाले नाही. तिथे दांडे लावल्यानंतर आपण किती रिपी लावचे आहेत दांडे म्हणून आपण इथे सी चॅनल वापरतो. आणि आता पाईप पण लोक वापरतात, पण पाईपापेक्षा मजबूत सी चॅनल चांगले येतात. त्याका मजबूती असतात. इथे बघा, रेल्वे ट्रॅकच्या एकदम जवळ घर या हे मालगाडी जाता कोकण रेल्वेची सावंतवाडी म्हणजे त्या बाजूक जाता गोवासाठी, मुंबईवरनं तिकडून इली ती. ह्या भाऊचे दांडे आपले अजून लावचे असत. पॅसेंजर एक गोवासाठी जातो. हे आपले आता एक सगळे दांडे लावून झालेले आहेत. फक्त एक मध्ये बाष्टाबरोबर एक दांडो आपणाक लावचो असा. आपण जे रिपी लावतलो ते उद्यापासून आपण रिपीचं काम सुरू करतलो. आपणाक रिपीच्या आतल्यात अंतर ठेवचं असता 11 इंच 2 सुता. आणि आपण रिपी इथे आणली आहेत ते 1.5 बाय 1.5ची साईज रिपीची असता. आणि त्याच्यासाठी आपण 1.5 पावनाचे पाईप आणलेले असत. हे बघा, आपले आता इथे आपण रिपी लावलेत सकाळपासून एका पात्याचे. संध्याकाळी आपला दुसरा पण पात्या पुरा होताला. मी तुमका त्याचो व्हिडिओ अपलोड करेन. ठिंगाणे वगैरे लावल्यानंतर एक फायनल व्हिडिओ अपलोड करेन. मित्रांनो, मला आजचं व्हिडिओ तुमचं कसं वाटलं तो कमेंट्स करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडतो तर माझं चॅनल सबस्क्राईब करा.